हॅलो, स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। जे विद्यार्थी आधी जॉईन झाले त्यांचे स्वागत आहे आणि जे आता जॉईन झाले त्यांचेही मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 32 साइज कटोरी ब्लाउज। अस्तरचा ब्लाउज आहे, कस्टमरचा ब्लाउज आहे। आपण अस्तरचा हा ब्लाउज संपूर्ण कटोरी ब्लाउज कटिंग आणि संपूर्ण शिलाई पाहणार आहोत। कटोरीचा डायग्राम मी कशा पद्धतीने काढते तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ। मी कस्टमरचा अंगावरचा माप घेतलेला आहे। पूर्ण उंची 13.5 इंच आहे, छाती 32, शोल्डर 5.5 म्हणजे शोल्डर आपण इथे हाफ घेतलेला आहे। कमर घेर 30, पुढचा गळा आहे 6, मागचा गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे। बाही लांबी 3.5, दंडगेर 10 आणि मुंडा घेर 15 ही आपण इथे माप लिहून घेतलेली आहेत अंगावरची। आता याचा डायग्राम कसा काढायचा ते बघूया आणि डायग्राम तुम्ही व्यवस्थित बघा। ज्या पद्धतीने कटोरीचा डायग्राम काढतात आणि तो लहान पडतो, वाढून सुद्धा तुमचा कटोरीचा डायग्राम लहान पडत असेल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा मी कशा पद्धतीने कटोरीचा डायग्राम काढते। आणि जर तुम्हाला कटोरीची थेअरी बघायची असेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही कटोरीची थेअरी बघा। 32 साइज कटोरी ब्लाउजची कटिंग आणि संपूर्ण शिलाई टाकलेली आहे, तुम्ही मागची व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग करूया आपण सुरुवात। मी इथे कटोरीचा डायग्राम काढून संपूर्ण ब्लाउज अस्तरचा ब्लाउज मी इथे कटिंग करून कसा शिवला आहे ते संपूर्ण बघा। बॅक साईडला डिझाईनचा गळा सुद्धा घेतलेला आहे, नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या। मी या चॅनलवर स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओ टाकत असते आणि जर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर नक्की तुम्ही हा कोर्स पूर्ण करा। चला तर मग काढूया आपण इथे कटोरीचा डायग्राम। साईज आहे 32। इथे हा पेपर घेतलेला आहे, पूर्ण उंची 13.5 इंच आहे, त्याच्यात आपल्याला 1 इंच मार्जिन मिळवायची आहे म्हणजे 14.5 आपली ही पूर्ण उंची झाली। इथे मी पूर्ण उंची घेतली, व्यवस्थित बघा तुम्ही। पूर्ण उंची झाल्यानंतर मी इथे घेणार आहे मुंडा। छाती 32 असल्यामुळे मुंडा आपण इथे घेणार आहोत 5.5 आणि आपल्याला घडी ठेवायची आहे। छाती 32 असल्यामुळे चौथा भाग आपला 8 येतात आणि प्लस त्याच्या 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे म्हणजे 9.5ची आपण इथे ही घडी ठेवलेली आहे आणि इथे आपण हा बॉक्स तयार करून घेणार आहोत। इथे बॉक्स तयार करून घेतला। आता शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला। शोल्डर आहे 5.5 इंच आणि व्यवस्थित बघा मी कटोरीचा डायग्राम कसा काढते। तुम्ही एकदा समजून घेतलं ना तर पुन्हा पुन्हा तुम्हाला त्रास होणार नाही। सरळ लाईन काढून घेऊया। रुंदी मी इथे 2 इंच ठेवली। छाती 32 असल्यामुळे गळा रुंदी तुम्ही 2च इंच ठेवा। गळा रुंदी झाल्यानंतर आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे। पुढचा गळा आपला 6 इंच आहे। का असतो ना आपला तितका घ्यायचा नाही, कारण आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो, ब्लाऊज शिवल्यानंतर आपल्याला पुन्हा गळ्याला शेप द्यावा लागतो। जर तुम्ही कटोरीचा डायग्राम काढत असताना 6 इंचाचा गळा जर आखून घेतला, 6 इंच तयार गळा आहे आणि 7 इंच जर तुम्ही ठेवला तर शेप देताना जर ब्लाऊज शिवून झाला आणि पुन्हा आपण शेप देतो ना तेव्हा मोठा होण्याची शक्यता असते। म्हणून आपण कटोरीचा डायग्राम काढत असताना 1 इंच कमी घ्यायचा म्हणजे 6 इंच आपला पुढचा गळा आहे तर आपण इथे 5 इंच घेणार आहोत। किती? 5 इंच पुढचा गळा आणि इथं आपल्याला द्यायचा आहे गोलगळ्याचा आकार। जर तुम्हाला आकार व्यवस्थित देता येत नसेल तर तुम्ही चौकोन बॉक्स करा। इथे मी गोलगळ्याचा आकार दिलेला आहे। आता मुंड्याचा आकार कसा द्यायचा? जर तुम्ही मुंड्याचे आकार व्यवस्थित दिले नाही ना तर काय होणार, छातीत घोड येतो इथे, हे लक्षात घ्या। हे माप ना व्यवस्थित टाकायची। इथून आपण घेणार आहोत 1.5 इंच। किती? 1.5 इंच हा पाठचा शेप। 1.5 इंच घेऊन काय करायचं आहे आपल्याला, असं घेऊन ही जी लाईन आहे आपली या लाईनीमध्ये असं मिळवायचं आहे। तर आतला शेप देण्यासाठी आतला शेप आपण काय करतो, इथून असा देत असतो ना, हे बघा इथून असा देतो। असं न देता काय करायचं हे लक्षात घ्या, इथून आपल्याला घ्यायचे 1/2 इंच आतमध्ये
हे बघा इथे मी अर्धा इंच आतमध्ये घेतलं आणि आपल्याला इथे सरळ जोडून घ्यायची. वरती आपण इथे पाऊण इंच घेणार. किती? पाऊण इंच घ्यायचं. पाऊण इंच घेऊन हा शेप आपल्याला इथे द्यायचा आहे. आणि शोल्डर उतरायला नको पाहिजे म्हणून मी इथे अर्धा इंच घेते. अर्धा इंच क्रॉस घ्यायचं म्हणजे आपली शोल्डर इथे उतरत नाही. आणि ही क्रॉस लाईन अशी जोडून घ्यायची. आता कटोरी बनवण्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल? योगपट्टी काढावी लागेल. योगपट्टी कशी काढायची? योगपट्टी आपण या साईडनं घेणार आहोत 2.5 इंच. इथून 2.5 इंच आणि इथून 3.5 इंच. आता इथं शेप जर दिला ना आपण, हे बघा असा शेप स्केलने जर तुम्ही दिला तर असा डायरेक्ट असा क्रॉस होईल. आपल्याला काय करायचं आहे? हा शेप असा राऊंडमध्ये द्यायचा आहे. हे बघा असा शेप द्यायचा आहे. आणि कटोरी बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? इथून 1.5 इंच घ्यायचे. किती? 1.5 इंच. हे बघा इथून ही जी शोल्डरची लाईन आहे ना आपली सरळ केलेली, इथून 1.5 इंच मोजा. 1.5 इंच घेऊन आपल्याला इथे कटोरी वाढवायची. आणि कटोरी आपण दुसऱ्यांदा वाढवत नाही. कटोरी आपण डायरेक्ट एकाच पेपरवर वाढवून घेत असतो. आता इथून आपण कटोरीला आकार देणार आहोत. जिथून आपण 1.5 इंच घेतलं ना, आणि तुम्ही म्हणणार की हे अंतर कमी झालं. हो, हे अंतर कमी झालं. हे अंतर आपल्याला कपड्यावर वाढवावं लागतं, हे लक्षात घ्या. काय करतो? फक्त हाफ कटोरी वाढवून घेतो आणि हा शेप इथं देतो. हा शेप इथं देतो. पण आपण काय केलं आहे? हा आतमध्ये दिला. कारण हे तुम्ही असं केलं ना तर तुमची ब्लाऊज अगदी व्यवस्थित येईल. कारण शोल्डरची पट्टी जी असते तिथे घोळ येतो ह्या ठिकाणी पण, म्हणून असं आपल्याला इथे कटिंग करावी लागते. आता कटोरी कशी वाढवायची ते बघूया. मी इथे पेपर खोलून घेतलेला आहे. आपल्याला वाढवायचं आहे 1 इंच. किती? बाहेर मी कटोरीच्या बाहेर मी 1 इंच वाढवून घेतला. इथून 5 इंच घ्यायचे आपल्याला. किती? 5 इंच घेऊन आणि ह्या साईडनं आपल्याला घ्यायचे 4.5 इंच. किती? 4.5 हे लक्षात घ्या. इकडून 5 इंच आणि इकडून 4.5 इंच. ही लाईन अशी काढून घेऊया. काय केलं मी? लक्षात आलं का तुमच्या? इथून आपण 1.5 इंच घेतले आणि कटोरी आपण पेपर खोलून इकडे 1 इंच वाढून घेतलेले आहे आणि इकडून आपण 5 इंच घेतले आणि इकडून 4.5 इंच घेतले. आता हे बघा इथून जर आपण अशी जी योगपट्टी आपले इथून जर आपण अशी कटोरीला आकार दिली तर ही कटोरी इथे बरोबर येणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? कटोरीच्या खाली 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. किती? जी योगपट्टी आहे ना, योगपट्टीच्या खाली आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. इथे इथून घ्यायचं. हे बघा आणि याला लागून आपल्याला अशी कटोरीचा आकार द्यायचा आहे. झाली आपली इथे कटोरी तयार. समजलं का तुम्हाला किती सोपं आहे? याची कटोरी काढण्यासाठी आपण काय केलं? 1.5 इंच आपण इथून घेऊन इथून कटोरीला आकार दिलेला आहे. आणि तुम्हाला वरून जर समजत नसेल की कसा आकार द्यायचा, हे बघा तिथून 1.5 इंच आहे ना, तिथून बरोबर असा गोल आकार यायला पाहिजे आपला. हा गोल आकार. इथून 1 इंच, इथून 5 इंच आणि इकडून 4.5 इंच तेव्हाच काढा. इथून आधी तुम्ही योगपट्टीच्या खाली 1 इंच वाढून घ्या आणि इथून 4.5 इंच मोजून घ्या. योगपट्टीच्या खाली 4.5 इंच मोजून घ्या आणि इकडून 5 इंच मोजून घ्या. म्हणजे तुमचे बरोबर 4.5 आणि हे 5 येतं का हे बघून घ्यायचं. आणि मग इथे तुम्ही कटोरीला आकार द्यायचा. अगदी परफेक्ट कटोरी येणार. हे कटिंग करायच्या आधी आपण इथे बाही काढून घेऊया. बाही काढण्यासाठी मी हा पेपर असा फोल्ड करून घेतला. हे बघा बाही लांबी आपली 3.5 इंच आहे आणि 3.5 मध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन घ्यायचे आहेत. कारण इथे अस्तरचा ब्लाऊज आपण शिवणार आहोत म्हणून 1 इंच मार्जिन मिळवायची. 3.5 प्लस 1 म्हणजे 4.5 इंचाची आपली ही बाही झाली. आणि इथे छातीची गळी ठेवायची आपल्याला. गळी ठेवण्यासाठी आपण इथे छातीचा चौथा भाग करत असतो. छाती किती आहे? 32. तर चौथा भाग किती आला? 8 इंच. पूर्ण 8 इंच आपल्याला इथे मोजून घ्यायचे आहेत. 8 इंच इकडे आणि 8 इंच इकडे खाली. बाहीचा शेप कसा द्यायचा?
बाहीचा शेप देण्यासाठी इथून आपल्याला घ्यायचे आहेत 2.5 इंच। जर अगदी लहानच असेल तर हे अंतरसुद्धा आपलं कमी होतं आणि भरपूर मैत्रिणींना बाहीचा शेप देता येत नाही, तर मग काय करायचं, इथून आपण 2.5 इंच घ्यायचे। 2.5 इंच घेऊन इथून आकार देताना आपण याच्यात मिळून द्यायचं आहे, म्हणजे आतला शेप द्यायचा आहे। इथे आतला शेप देऊन झालेला आहे आणि इथे दंडगेर मोजून घ्यायचं आहे। दंडगेर किती आहे, 10 इंच, तर आपण त्याचे हाफ घेणार 5 इंच आणि शिलाई मार्जिन 2 इंच। इथे आपली बाहीचा शेपही तयार झालेला आहे। आता कटिंग कसं करायचं ते बघूया आणि मी कपड्यावर कशा पद्धतीने ठेवते हे डायग्राम, इथे हा भाग जो कमी आहे मी कपड्यावर कसा वाढवते ते नक्की बघा। आणि योगपट्टी आपली इथे 1 इंच कमी झाली हो की नाही, तर योगपट्टी आपण कपड्यावर वाढून कटिंग करायची आहे। आपण याच्यात फक्त पुढचा भाग कटिंग करतोय। इथे आपण एक कटिंग करून घेतला, बाही कटिंग करून घेऊया। आतला शेप कटिंग करून घेऊया। इथे आपली बाही कटिंग झाली। योगपट्टी कशी काढायची ते बघून घ्या। इथून आपण 3.5 घेणार आहोत। 9.5ची आपली घडी आहे। छातीचा चौथा भाग घ्यावा लागतो आणि इथून 2.5 इंच घ्यायचे। योग, बाही आणि कटोरी, कटोरीचा साईडचा भाग आपले दोघं तयार झाले। आपण पॅटर्न कटिंग करून घेतलेला आहे। आता कपड्यावर ठेवून कसा कटिंग करायचा, हा अस्तरचा कपडा आहे आणि हा ब्लाउज पीस। आधी आपण अस्तर कटिंग करून घेऊया। हा 70 सेंटीमीटर अस्तर आहे। आता इथे मी पाठचा भाग डायरेक्ट कपड्यावर कटिंग दाखवणार आहे। आपली पूर्ण उंची आहे 13.5 प्लस त्याच्यात 1 इंच म्हणजे 14.5 आपली ही उंची झाली। शोल्डर घेऊया 5.5, शोल्डर 5.5, मुंडा सुद्धा आपल्याला 5.5 घ्यायचा आहे। इकडे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। छाती 32 असल्यामुळे त्याचा चौथा भाग 8 इंच येतो प्लस आपल्याला त्याच्यात 1.5 इंच मार्जिन घ्यायची, म्हणजे कितीची घडी झाली, 9.5ची। हे मी इथे 9.5 इंच घेतले। समजलं का तुम्हाला किती आले? छातीचा चौथा भाग 8 इंच आला। हे बघा इथून 8 इंच आले, ही छातीचा चौथा भाग आणि आपण इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन मिळवलेली आहे। आपण कटोरी तयार करताना सुद्धा असंच केलेलं आहे। हे बघा ही मार्जिन शिलाई 1.5 इंच घ्यायची। 1.5 इंच घेऊन आपल्याला काय करायचं, इथून याच्यात मिळवायचं आहे आणि अर्धा इंच इथे गळ्याचे इथे तिरकस घ्यायचे। गळा रुंदी आपण 2 इंच घेतलेली आहे, इथे सुद्धा आपण 2 इंच घेणार। 2 इंच घेऊन आपण इथे क्रॉस केलं। सगळा आपण आपल्या आवडीनुसार ठेवायचा। खालून कस्टमरला फक्त ही 3.5 इंचाची पट्टी पाहिजे। ते 4.5 इंच घेतले खालून, कारण अर्धा इंच वरून शिवली जाईल आणि अर्धा इंच इकडून खालून शिवली जाईल, म्हणजे बरोबर तिला ही पट्टी तयार होते। आता इथे आपण गळा तयार करून घेणार आहोत। मी इथे गळा घेणार आहे पंचकोनी गळा। आधी पाठचा भाग काढून घेतला हो की नाही, इकडून मी पाठचा भाग काढून घेतला। पाठचा भाग काढून झाल्यानंतर जो इकडचा साईडचा जो कपडा उरतो, हा जो कपडा उरतो साईडचा, हे बघितलं ना तुम्ही, व्यवस्थित बघा, म्हणजे कपडा कसा ॲडजस्ट करायचा कपडा कटिंग करताना। फोल्ड केला आणि बाही आपण आहे तशीच आखून घेणार आहोत।
इथे आपण ही बाई अशी आखून घेतलेली आहे आणि आतला शेप जो आहे ना कपडा जोडून मग आतला शेप कटिंग करायचा, नाहीतर काय होतं दोघं बाया एकाच साईडच्या होऊ शकतात. म्हणून मी आतला शेप अस्तरच्या ब्लाउजवर आधी कटिंग करत नाही. आता बाही झाली आपली कटिंग. बाही झाल्यानंतर काय करायचं आहे, जो बाही आपण फोल्ड करून जो कपडा कटिंग करून घेतला तर इथे हा कपडा उरलेला आहे. या कपड्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला कटोरी कटिंग करून घ्यायची. इथं या साईडला कटोरी ठेवायची आहे. कटोरी कशी ठेवायची व्यवस्थित बघा. वाईट झालं तुम्हाला व्यवस्थित दिसेल का. हा जो भाग आहे गळ्याचा भाग बरोबर इथे ठेवायचा, असं क्रॉस ठेवायचा. क्रॉस ठेवल्यानंतर काय होतं आपली कटोरी हे बघा इथं आली ना आपली कटोरी, तर इकडे या एवढा क्रॉस कपडा आपला वाढतो हा या साईडला. इथे आपण ब्लाऊज पीसवर अस्तरचा कपडा ठेवून कटिंग करून घेतलेला आहे. संपूर्ण आपण इथे ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे. तुम्ही बघितलंच का आपण 32 साईज कटोरी ब्लाऊज पेपर पॅटर्न कसं बनवला आणि कशा पद्धतीने आपण काढला डायग्राम आणि कशा पद्धतीने आपण डायग्राम काढून अस्तरचा ब्लाऊज कटिंग केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि जर आपले तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथे मी A to Z व्हिडिओ टाकत असते आणि मी थेरीसुद्धा दिलेली असते. या ब्लाऊजची थेरी तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा. आणि याची शिलाई आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळं मला दाखवता येत नाही, व्हिडिओ खूप मोठा होतो. आपण पुढच्या व्हिडिओ त्याची शिलाई बघूया आणि नक्की तुम्ही याचा पुढचा व्हिडिओ बघा संपूर्ण शिलाई. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मी या चॅनलवर सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासचे व्हिडिओ टाकत असते. नक्की तुम्ही याचा लाभ घ्या. चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.